नमस्कार, मी अनिशा सबनीस. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी मी रेखा बैजल यांची पाषाण चित्र ही कथा सादर करते. देवी निघाली. रानावनातून वाट काढत ती निघाली. ते नृत्यात परिपूर्ण व्हायचा ध्यास पूर्ण करण्यासाठीच. तिला आचार्यांचे बोल आठवले. परिपूर्णतेत सुख असतंच असं नाही ग. तू सर्वश्रेष्ठ आहेस हे काय कमी आहे? पण तिला ते मान्य होईना. तेव्हा नाईलाजाने आचार्यांनी लेण्यांबद्दल तिला सांगितलं. जुन्या संदुकीतून पासोडी काढून मार्ग रेखित करून दिला. ऊन पाऊस अंगावर झेलत अडीअडचणीतून प्रवास करत ती अखेर लेण्यांपाशी पोहोचली. ती जागा गर्द झाडीत लपली होती. मानसिक शारीरिक थकव्याने तिथंच पायऱ्यांपाशी देवी कोसळली. शुद्धीवर आली ती पाण्याच्या सपकाऱ्यांनीच. एक वृद्धा तिच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचा हबका मारत होती. तुम्ही कोण? तिनं उठत विचारलं. पाणी पी, थंड आहे. तुम्ही इथं कशा? मी इथंच असते. नाव काय तुझं? देवी. तिनं पाहिलं, लेण्यांच्या प्रवेशद्वारांपाशी ठिकठिकाणी जाळी झाली होती. आजूबाजूच्या झाडांचा पाचोळा विषण्णपणे आवारात पडला होता. किती घाण झाली आहे इथे. साफ करायला हवं सारं. तुम्ही येताय मदतीला? नाही देवी, मी त्या मंदिरात येऊ नाही शकत. पण तुला काही लागलं तर सांग, मी आहे. ती बघ माझी झोपडी. असं म्हणत तिने बोलण्याची वाट न पाहता ती झोपडीकडे चालू लागली. संभाषणाचे मार्गच तिकडे खुंटले. देवीने आपल्या अंगावर चोढणी काढली आणि लेणी साफ करू लागली. दिवस अंधारून आला तरी तिची स्वच्छता चालूच होती. हळूहळू अंधार सारं वस्तू मात्र गिळू लागला. ती वृद्धीच्या झोपडीपाशी आली. तिच्या हातात दिवा होता. घे हा. हो, पण तुमच्या झोपडीत? अगं, डोळे मिटल्यावर अंधार काय आणि उजेड काय, सारं सारखंच. आणि आता तर माझं मनच मिटलंय ग. सकाळ झाली. सूर्याचे किरण त्या पूर्वाभिमुख लेण्यांवर आले आणि आपल्या किरण जलाने त्या शिल्पांना अंघोळ घालू लागले. देवी चकित होऊन पाहत राहिली. ज्या मुद्रा तिनं कधीही पाहिल्या नव्हत्या त्या तिथं उतरल्या होत्या. केवढा नेत्रदीपक नृत्याविष्कार होता तो. केवढी ती गतिमानता. नर्तकीचा पाय हा ती कधीही जमिनीवर ठेवेल. अनुरागानं पाहणारी नर्तकी पण कोणत्याही क्षणी स्मित बाहेर फुटेल असं वाटणारी. केवढं हे भावसौंदर्य. मला जमेल हे सारं. भान विसरून पाहत असताना तिच्या हातांचा आघात अगदी नकळतपणे बाजूच्या खांबांवर झाला. त्या सरशी पोकळ खांबातून मृदुंगाचे बोल बाहेर पडले आणि त्याचे प्रतिध्वनी काही काळ सतत आवर्तनाने होत गेले. मग त्या खांबांवर ती पुन्हा पुन्हा आघात करत गेली. त्या बोलांनी सभागृह व्यापून गेले. तिच्या शरीरातल्या अणुरेणूत चैतन्य भरलं गेलं. ती वळत्या पावलांनी सभागृहाबाहेर पडली. झाडांवरची रानफुलं उंजळीत घेऊन तिनं ती शिल्पांवर वाहिली. अग्नी प्रज्वलित करून ती म्हणाली, तुम्ही शिल्प नाही, साक्षात नृत्य आहात, स्वर्गीय कला आहात. तुमची अनुमती आहे की नाही मला नाही माहीत, पण मी तुम्हाला माझं गुरु मानलं. मला तुमचे आशीर्वाद हवेत. आत्मविश्वासाने ती शिल्पांपुढे उभी राहिली. त्या शिल्पांचं पूर्ण निरीक्षण केलं. आपलं आधीचं ज्ञान आठवलं. सारं कौशल्य पणाला लावून तिने नृत्याचे पदन्यास घेतले आणि अखेरीस त्या शिल्पांप्रमाणे स्थिती घेतली. काळाचं भान विसरून ती ते नृत्य तिला शिकत राहिली. एवढ्या काळात झाडांनी 5दा जीर्ण पानं जमिनीवर टाकली आणि तितकेचदा 5 हिरवी शाल अंगावर ओढली. 5 वसंतांनी आपल्या नावाचे तुरे सृष्टीत खोवले होते आणि 5 ग्रीष्मांनी तापलेपणाची भावना सृष्टीला दिली होती. अखेर तो क्षण आला ज्याची ती वाट पाहत होती.
प्रत्येक शिल्पाचा नृत्याविष्कार तिने शिकून घेतला होता आणि कधी नव्हे ते परिपूर्णतेची भावना तिला स्पर्शून गेली. मन तृप्त झालं. त्या दिवशी वृद्धा तिच्यासाठी अन्न घेऊन आली होती. उद्या सकाळी याल? उद्या मी इथेच घेतलेल्या ज्ञानाचा पूजा स्वरूप पुनर्विष्कार करणार आहे. याल? वृद्धेच्या चेहऱ्यावर वेदना सरपटून गेली. झाली तुझी साधना पूर्ण? एवढ्यात? म्हणजे संपलं सारं? काय म्हणालात? मी येईन ना उद्या तुझं नृत्य पाहायला. बोलता बोलता वृद्धा वळाली आणि नेहमीसारखीच प्रश्नचिन्हाच्या खुणा मागे ठेवून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आजूबाजूच्या वाढलेल्या गवतातून हळदी आणि ताम्रवर्णाची फुलं तिने तोडून आणली. त्याचे तिने हार केले. गजरे माळून रान फुलं लिहून ती नखशिकांत सजली. मूर्तीपुढे उभी राहिली. अग्नी प्रज्वलित केला आणि नतमस्तक होऊन ती म्हणाली, 5 वर्ष मी तुमच्याकडून ही कला शिकली. आज मी जे मिळवलं ते तुमच्या पुढे सादर करणार आहे. प्रणाम करून तिने नृत्याला सुरुवात केली. प्रत्येक शिल्पापुढे जाऊन ती तसा आविष्कार करत होती. विलक्षण वेगाने सभागृहात फिरत होती. आजूबाजूची झाडं देखील वाऱ्याबरोबर हलायचं विसरून श्वास रोखून तिचं नृत्य पाहत होती. नुपुरांचा छमळमात सभा मंडपात निवारत होता आणि तिचं तर भान हरपलं होतं. केवळ नृत्यमय झाली होती ती. दिवस कलू लागला. तिचं नृत्य संपत आलं होतं, पण पाय थकले नव्हते. वृद्धेचे डोळे थकले होते, पण नजर अनिमेष होती. ती श्वास अवरोधून पाहत होती आणि कोणत्याही क्षणी देवी नृत्य करायचं थांबली. तिचे पाय जमिनीला खेळले. तिच्या समोरच शिल्प हालचाल करत होतं. तिनं आजूबाजूला पाहिलं. सारी शिल्प जिवंत झाली होती. आपल्या धडधडत्या छातीवर हात ठेवून ती उभी राहिली. सर्व शिल्पातून एक संधा आवाज येऊ लागला, तू मिळवलंस. आमच्याकडून सारं काही मिळवलंस. एखाद्या योग्याप्रमाणे सर्व संघ परित्याग करून तू ही कला मिळवलीस. पण तुम्ही निर्जीव शिल्प जिवंत कशी झालीत? तुझ्या या नुपुरांच्या आघातांनी एक एक अणू जिवंत होत गेला, चैतन्यमय होत गेला. तुझं नृत्य नव्हतं ते आमच्या अस्तित्वाला आव्हान होतं, जसा एक भक्त परमेश्वराला देतो. हा तुझा साक्षात्काराचा क्षण आहे, साक्षात्काराचा आणि संपण्याचाही. संपण्याचा? काय संपण्याचा? मला एवढ्यात संपायचं नाहीये. प्रत्येक निर्णय आपल्या हाती नसतो देवी. सारं जग त्याज्य समजून तू शिकलीस. फार मोठा अंतर आहे आता तुझ्यात आणि या सभोवतालच्या जगात निर्माण होईल. अनेक शापित जीवन तुला जगावं लागेल, जसं त्या वृद्धेला जगावं लागतंय. दारात उभे असलेल्या वृद्धेकडे निर्देश करून ते शिल्प म्हणाले, वृद्धेला? ते का? देवी तिच्याही आयुष्यात हा क्षण आला होता, पण तिनं पाठ फिरवली आणि भीत्या पावलांनी ती जगात परतली. पण आता तिला तिथं राहणं शक्य नव्हतं. मग परत इथं आली, पण कला तिच्या रुष्ट झाली होती. अखेर तिला राहावं लागलं त्या सभागृहाबाहेर. साक्षात्कारी क्षण माणसाचा माणूस पण जाळून टाकतो, देवत्वाला पोचवतो. जो क्षण मिळवण्याचा तोच संपण्याचा ठरला, देवी उद्वेगाने म्हणाली. देवी, पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर त्याला संपला म्हणशील? मान्य, सारं मान्य, पण तिनं असहाय्य दृष्टीने वृद्धेकडे पाहिलं. वृद्धेच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू कशाचे? तिला माझं हे मिळू शकत नाही म्हणून, की माझी सोबत संपणार म्हणून? तिला हे सारं माहीत असूनही का नाही तिने आपल्याला काही सांगितलं? या साऱ्या प्रश्नांमुळे विकल होऊन तिनं असहाय्यतेने कपाळाला हात लावला. चेहऱ्यावर कुठेतरी समाधान, तरी डोळ्यात प्रश्नचिन्ह आणि अश्रू.
त्या विकल मुद्रेत गतिमानता, शरीराचे लवचिक बाक, धनुष्यगार भिव्यात आणलेल्या, एक हात मागे टाकलेला जगाचा निरोप घेताना आणि तिनं त्याग केलेल्या स्वप्नांसारखी तिची ओढणी पायाशी पडलेली. या विलक्षण मुद्रेत असताना ती पाहता पाहता एका शिल्पात रूपांतरित झाली. अशी मुद्रा त्या विलक्षण सभागृहात कुठेही नव्हती. ती शिल्प पुन्हा अबोल झाली. वृद्धा हळूहळू पुढे आली. तिनं त्या नव्या शिल्पाला भीत भीत स्पर्श केला. अजूनही त्यात जिवंतपणाची ऊब होती. स्पर्शात नरमपणा होता. डोळ्यातली आसव अजून ओलीच होती. देवी, तू भाग्यवान आहेस ग. तू साक्षात कला झालीस. आता माझं काय? ती वृद्धा प्रत्येक शिल्पापुढे जाऊन कातर आवाजात विचारत राहिली. पण शिल्प मूक होती. तिचा एकाकी कंपित आवाज त्या सर्व सभागृहात घुमत होता. धन्यवाद. मी साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी रेखा बैजल यांची पाषाण चित्र ही कथा सादर केली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.